श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कोथिंबीरीची वडी। त्यासाठी मी 200 ग्राम बेसन पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी ही 50 ग्राम कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर मी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ओवा टाकणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत। हिरवी मिरची, लसूण, जिरे याची पेस्ट करून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता आपण ही पेस्ट त्याच्यात टाकून घेऊ। चवीनुसार मीठ। ह्याच्यामध्ये आता आपण पळी भरून तेल टाकणार आहोत। तेल कच्चच आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित काढून घेऊ। पाणी टाकून आपण ह्याला तिंबून घेऊ। आपलं पीठ मळून झालेलं आहे हे कोथिंबीरीच्या वड्याचं। आता आपण ह्याला कुकरच्या डब्यामध्ये लावतो। मी हाताला थोडं तेल लावून घेतलेलं आहे। आता हे आपण असंच ह्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवू आणि कुकरला वापरून घेऊ। मी कुकरच्या डब्यामध्ये त्याचे रोल करून ठेवले आहेत। आता आपण ते कुकरला वापरून घेऊ। कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे। आता आपण हा डब्बा कुकरमध्ये ठेवू। ह्याच्यावरती हा रिकामा डब्बा झाकून ठेवू आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ। आपल्या वड्या वाफळल्या का आपण पाहूया। तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या वाफळलेल्या आहेत। त्याच्यामध्ये थोडं हे पाणी गेलेलं आहे, ते आपण असं काढून घेऊ। आता आपण हे काढून घेऊया। बघा, आता आपण ह्याला कापून घेऊ। वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत। ही वडी अशी पण खायला खूप छान लागती, तळून पण खायला छान लागती आणि आपण जर रस्सा भाजी केली आणि त्याच्यामध्ये ही वडी सोडली तर तशी पण खायला छान लागती। चला आता मी तुम्हाला वडी तळून दाखवते। आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण वडी तळू। आपल्या वड्या तळून तयार आहेत। ह्या तळलेल्या वड्या आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि ह्या बिन तळलेल्या वड्या आहेत। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।